मीरा भाईंदर में फिर एक बार भारी मात्रा में ड्रग्स पाए गए हैं। काशीमीरा के क्राइम ब्रांच 1 से मिली गोपनीय जानकारी के अनुसार भाईंदर के मोतीलाल नगर में कार्रवाई कर 22 करोड़ का 14 किलो कोकेन जब्त किया गया है। इस पूरे मामले को लेकर अपर पुलिस आयुक्त अविनाश अमूरे ने प्रतिक्रिया दी है। प्रतिक्रिया देते समय उन्होंने क्या कुछ कहा, आइए सुनते हैं। दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी अँटी नार्कोटिक्स ड्राईव्हच्या अंतर्गत युनिट 1 चे आमचे सिनियर पीआय बडाक व त्यांच्या संपूर्ण टीमला आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की एका महिलेकडे ड्रग्स असल्याची माहिती आम्हाला कळाली। त्या अनुषंगाने आपली पथक रवाना झाले आणि नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोतीलाल नगर भाईंदर या ठिकाणी सबीना शेख नावाची महिला तिच्या घरी होती। तिथे आपण आपल्या पथकाने ज्यावेळेस धाड टाकली त्यावेळेस तिला ताब्यात घेण्यात आले आणि तिच्याकडून जवळपास 11 kg 83 ग्रॅम 11.83 kg कोकेन आपल्याला जे आफ्रिकन कोकेन आपल्याला हस्तगत करण्यात आले व त्यासोबत 80,000 रुपयाची कॅश करन्सीचे नोट्स देखील आपल्याला मिळाले। असा एकूण 17,74,00,000चा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी आपल्याला तिथे मिळाला व त्या अनुषंगाने नवघर पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 159/2025 अन्वये NDPSच्या कायद्याअंतर्गत 8C 21C 22C 29 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यासोबत जसे त्या महिलाचा आपण ताबा घेण्यात आला, तिच्याकडून माहिती घेतली की हा माल ती कुणाकडनं घेतली होती, तर त्याची पुढची लिंक इमिजिएटली आपल्याला मिळाली आणि त्यानंतरनं आपण एक नायजेरियन अँडी उबा बुडीके ओनिसे वय 45 राहणार हटकेश मीरा रोड त्याच्या घरून त्याला आपण ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून देखील जवळपास 2.6 kgचा कोकेन आपण हस्तगत करण्यात आली। त्याची एकूण किंमत जवळपास 3.9 CR ची किंमत आहे। त्यासोबत त्याच्याकडनं इंडियन करन्सीची जवळपास 1 लाखाची कॅश देखील आपण हस्तगत करण्यात आली। त्याच दिवशी दिनांक 15 तारखेलाच त्याला अटक करण्यात आली व त्याच्याकडनं देखील माहिती मिळवली असते की त्यांनी अजून हा माल कुठून आणलेला होता। तर त्याच्या सोबतची जी साथीदार आहे ती एक महिला आहे कॅमेरूनची क्रिस्टाबेल NG जी एव्हरशाईन सेक्टर वसई पालघर या ठिकाणी ती राहते। तर तिला आपल्या पथकाने तिथे जाऊन तिला अटक करण्यात आली आणि तिच्याकडून देखील आपल्याला जवळपास 433 ग्रॅम कोकेन आपल्याला जप्त करण्यात आले। जवळपास त्याची किंमत 64 लाखाच्या आसपास आहे व त्यासोबत नायजेरियन करन्सी आपल्याला मिळाली। त्यासोबत अमेरिकन डॉलर्स देखील आपल्याला तिच्याकडून आपल्याला हस्तगत करण्यात आले। असा एकूण मुद्देमाल जवळपास 14 kg 868 ग्रॅम कोकेन आपण जप्त करण्यात आलेला आहे। विशेष करून त्याची टोटल किंमत जर बघितली त्यासोबत 2.84 लाखचा कॅश पण आपण इंडियन करन्सी आपण जप्त केलेली आहे। नायजेरियन तसेच US डॉलर्स देखील आपण जप्त केले आहेत। असा एकूण मुद्देमाल 22,33,00,000चा मुद्देमाल आपण जप्त करण्यामध्ये यश प्राप्त करण्यात आलेले आहे। आणि विशेष करून ह्या ज्या मुद्देमाल आहे या मुद्देमालामध्ये जवळपास 268 कोकेनचे कॅप्सूल्स आपल्याला मिळालेले आहेत। ह्याचा तपास देखील आपण करत आहोत की हे जे कॅप्सूल्स आहेत हे मानवी तस्करीने भारतात आणलेले आहेत किंवा कसे, याचा देखील तपास मीरा भाईंदरची पोलीस करीत आहे। जैसे कि आपने सुना, इस पूरे मामले में भाईंदर में रहने वाली एक महिला के साथ 2 विदेशी आरोपियों को गिरफ्तार किया गया है। पर कार्रवाई के बाद भी दिन ब दिन मीरा भाईंदर में बढ़ते ड्रग्स के मामलों को देख इस पर पूरी तरीके से रोक लगाने के लिए पुलिस क्या कदम उठाती है, इस पर पूरी तरीके से नजर रहेगी। फिलहाल काशीमीरा के क्राइम ब्रांच 1 द्वारा की गई कार्रवाई के बारे में आप क्या सोचते हैं, कमेंट कर जरूर बताएं और ऐसे ही खबरों के लिए जुड़े रहिए MB लाइव के साथ।